बॉडीवरती कुठेही फॅट नाहीये, फक्त फॅट आहे तो ब्रेस्ट खूप हेवी झालेली आहे, लटकलेली आहे, किंवा हाताचे दंड ते पण लटकत चाललेले आहेत, खूप मोठे मोठे झालेले आहेत. पहिल्याचे ब्लाऊज इथूनच जात नाहीत. ब्रेस्ट साईजची इतकी साईज वाढली की आता पहिले 34ची ब्रा होती, आता 36ची पण ब्रा बसत नाहीये. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? खूप परेशान असते मी, माझी साईज का वाढत चालली, बाकीचा फॅट नाहीये. जर तुमच्या सोबत हे प्रॉब्लेम आहेत ना, तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर मी खूप सोप्या सोप्या तुम्हाला अशा छान छान प्रॅक्टिस दाखवते. या प्रॅक्टिस तुम्ही रोज करायच्या आहेत. रिझल्ट तुम्हाला 7व्या दिवसापासून तुम्ही आज प्रॅक्टिस बघणार करणार तेव्हा तुम्ही तुमची साईज मोजून ठेवायची आणि 7व्या दिवशी 8व्या दिवशी तुम्ही तुमची साईज मोजायची. त्याच्यात तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. तर जर तुम्हाला फरक दिसला तर तुम्ही याची व्हेरिएशन रोज घ्यायचे, कंटिन्युअसली करायचे आणि करत राहायचे जोपर्यंत तुम्ही तुमच्या शेपमध्ये येत नाही. 1 महिना लागेल, 2 महिना लागेल, 3 महिना लागेल, असं नाही म्हणते मी की 7 दिवसातच गायब होऊन जाईल. ठीक आहे, कन्सिस्टन्सी ठेवणं महत्वाचं आहे. रिझल्ट हा दिसतो. तर कधी करायचं ते पण आहे तुमच्या वेळेनुसार. दिवसातनं 2 टाइम करा, चांगला रिझल्ट येईल. वेळ नाहीये 1 टाइम करा. आता ह्या प्रॅक्टिस फक्त तुमच्या ब्रेस्ट आणि आराम फॅटसाठीच आहे, म्हणजे हातासाठी आणि तुमच्या छातीसाठी. आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त ऑइली खाणं कमी करायचं, बाहेरचं जंक फूड खाणं कमी करायचं. ह्या 2 गोष्टी जर पाळल्या, गोड खाणं आणि बाहेरचं जंक फूड खाणं, ऑइली खाणं कमी केलं, तर जो फॅट चढत चाललेला आहे ना, तो फॅट पण वितळेल, मसल लॉस पण होणार नाहीत आणि बॉडीची टोनिंग पण छान होणार आहे प्रॅक्टिस करत आहात तर काय करायचं आहे, या गोष्टी पाळणार आहेत आपण आता आणि ह्या प्रॅक्टिस पण करणार आहोत आणि रिझल्ट खूप चांगला घेणार आहोत. पहिल्याचे ब्लाऊज घालायचे आहे, ड्रेस घालायचे आहेत, ब्रा पण पहिल्याच्या पडलेल्या ते पण वापरू शकतो. फक्त प्रॅक्टिस करा, रिझल्ट नक्कीच येतो. पहिली प्रॅक्टिस करण्यासाठी हाताची घट्ट म्हणजे हात बांधायचे आहेत, हाताची घडी घालायची आहे, ब्रीदिंग करायची. याच्याने काय होतं, ब्रेस्ट लटकलेले आहेत ते पण कंट्रोलमध्ये होतात, साईडचा हाताचा फॅट पण कमी होतो. 1 श्वास इथे सोडायचा आहे तोंडाने, इथे भरायचा आहे नाकाने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पहिली प्रॅक्टिस केली 60 किंवा 80चा क्वांटिटी, म्हणजे 80चा राऊंड घ्यायचा. ठीक आहे, आता काउंटिंग याची तुम्ही वाढवू पण शकता किंवा इतकी पण ठेवू शकता. दुसरी प्रॅक्टिस करण्यासाठी हाताला सरळ ह्या पोझिशन मध्ये ठेवायचं, एकदम शोल्डरच्या लेवलला, खाली नाही किंवा वरती नाही, या पोझिशन मध्ये. जर तुमची इथे खूप जास्त फॅट लटकलेला आहे ना, हा फॅट लटकलेला आहे ना, हा फॅट लटकलेला ना, त्याच्यासाठी या पोझिशन मध्ये मागे किक मारायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ही झाली दुसरी प्रॅक्टिस कंप्लीट. याचा देखील राऊंड 60चा किंवा 80चा झालेला आहे. आता करायची आहे आपल्याला तिसरी प्रॅक्टिस. या पोझिशन मध्ये जायचं आणि इथे सर्कल 1 2, पूर्ण शोल्डर, हात, पाठ, ब्रेस्ट पूर्ण कव्हर होतं या सर्कलनी. 5 6 7 8 9 10. रिवर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 3 प्रॅक्टिस खूप सोप्या, कुठेही कधीही बसून कुठेही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तिसरी प्रॅक्टिस पण कंप्लीट झाली. चौथी प्रॅक्टिस करण्यासाठी या पोझिशन मध्ये यायचं, हाताला इथे क्लॅप पोझिशन हाताची, पण मागे
पूर्ण इथे इथे किक मारायची, इथे पाठीवरती प्रेशर आलं पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पहिले सांगितलं दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवायच्या, प्रॅक्टिस पण करायच्या प्लस खाण्यापिण्यावरती पण लक्षात ठेवायचं, जशा गोष्टी सांगितल्या. मग रिझल्ट खूप चांगला भेटतो. आता ह्या झाल्या 4 प्रॅक्टिस. आता करायची आहे 5वी प्रॅक्टिस. त्याच्यासाठी या पोझिशनमध्ये यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हाताला इथे लॉक करायचं. 1 6वी प्रॅक्टिस. 2 3 4 5 6 7 8 9 10. छान छान या प्रॅक्टिस करायच्या आणि रिझल्ट घ्यायचा. तर नक्कीच करून बघा. प्रत्येक राऊंड हा 100चा जरी घेतला तरी पण फायदाच भेटेल. 2 टाइम केला तरी पण जास्त फायदा भेटेल. तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया छानशा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.